राकेश संध्याकाळी ऑफिसमधून जेव्हा घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता. घरात येतात तो सरळ त्याच्या खोलीत गेला. राकेशला पाहताच मेघा पाणी घेऊन आली. तेव्हा राकेशने रागात तिच्या हातातून ग्लास घेऊन बाजूच्या टेबलवर ठेवला. यावर मेघा राकेशला म्हणाली, काय झालं? एवढा कशाचा राग आला आहे? ऑफिसमध्ये काही झालंय का? राकेश रागात म्हणाला, हो, आज सर्वांनी ऑफिसमध्ये माझी खूप चेष्टा केली. यावर मेघा म्हणाली, चेष्टा? पण कशाबद्दल गेली? मग राकेश म्हणाला, मेघा, तू गेल्या 4 दिवसांपासून माझ्या टिफिनला कधी बटाट्याचे पराठे देतीस तर कधी बटाट्याची भाजी देतेस. बटाट्याशिवाय दुसरे तुला कसे बनवायचे ते माहीत नाही का? एकतर आज ऑफिसमध्ये सगळे माझी किती चेष्टा करत होते हे तुला माहीत आहे का? मेघा रागात म्हणाली, तुला एवढा राग येत असेल तर सकाळी उठून तूच तुझ्या हाताने तुझा टिफिन बनवत जा, किंवा जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांना त्यांच्या घरून तुझ्यासाठी टिफिन आणायला सांगत जा. आणि तुला आपल्या लग्नाआधीच माहीत होतं की मला स्वयंपाक येत नाही, मग तू माझ्याशी लग्न का केलंस? राकेश म्हणाला, तुझ्याशी बोलणं व्यर्थ आहे. त्यानंतर मेघा त्यांच्या खोलीतून बाहेर पडली. तेवढ्यात मेघाचा फोन वाजला. तिने पाहिले की नुपूर दिदीचा कॉल होता, पण तिने नुपूरचा कॉल उचलला नाही, कारण आत्ताच तिचे राकेशसोबत भांडण झाल्यामुळे तिला कॉल उचलावे वाटले नाही. जर तिने नुपूर दिदीचा कॉल उचलला असता तर तिला सर्व काही नुपूरला सांगावे लागले असते आणि मग तिचे लेक्चर ऐकून मन आणखीनच उदास झाले असते. काही वेळानंतर जेव्हा मनाला थोडे बरे वाटेल तेव्हा दिदीला कॉल करता येईल असा विचार करत मेघा घरच्या कामात गुंतली आणि किचनमध्ये राकेशचे आवडते शेजवान नूडल्स आणि मंचा सूप बनवण्याची तयारी करू लागली. राकेशचा राग अल्पकाळ टिकणार आहे हे तिला माहीत होते, पण तरीही पतीला आनंदी करण्यासाठी काहीतरी करावे लागेल. आणि मेघाला हे चांगलंच माहीत होतं की राकेशचा मूड जर कशाने चेंज होत असेल तर ते म्हणजे त्याचे ऑल टाईम फेवरेट असणारे चायनीज फूड आहे. काही वेळात तिने नूडल्स आणि सूप तयार केले. तोपर्यंत राकेश फ्रेश होऊन तयार झाला होता. मेघाने राकेशला जेवायला बोलवलं, पण तो अजूनही तोंड फुगून बसला होता. त्याने जेवायला नकार दिला. काही वेळाने राकेश स्वतःसाठी नूडल्स आणि सूप घेऊन हॉलमध्ये आला. त्याला बघून मेघा हसायला लागली. मग राकेशसुद्धा हसायला लागला. खरं तर त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि आता त्या दोघांमध्ये लहान सहान भांडणे ही एक सामान्य गोष्ट झाली होती. दुसऱ्या दिवशी मेघाने नुपूर दिदीला फोन केला आणि सॉरीही म्हटलं. नुपूर फोनवर मेघासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागली. त्यानंतर तिने राकेशबद्दल विचारले, तो कसा आहे? मेघा म्हणाली, त्याला काय झालंय? तो एकदम मस्त आहे, कारण मी त्याला एवढी चांगली भेटली आहे. असं म्हणत ती जोरात हसली. हो, अगदी बरोबर, असे म्हणत नुपूरने थोडंसं संभाषण करून फोन ठेवला. मेघाला तिच्या जिजूबद्दल विचारताही आले नाही. तसे पण तिचे भाऊजी चांगले असले तरी नुपूर दिदी त्यांच्याबद्दल फारशी बोलत नव्हती आणि मेघाचे प्रत्येक वेळी नुपूरसोबत बोलणे राकेशपासून सुरू व्हायचे आणि राकेशवरच संपायचे. आज संध्याकाळी राकेश जेव्हा घरी आला तेव्हा मेघाने राकेशला नुपूरबद्दल सांगितले आणि म्हणाले की नुपूर दिदी जिजूबद्दल एक शब्दही बोलली नाही. यावर राकेश म्हणाला की तुझी बहीण आणि भाऊजींचे जरा विचित्र नाते आहे. तेव्हा ती रागाने बघू लागली. मग राकेश म्हणाला, यार, ते कधीच भांडत नाही. मेघा म्हणाली, हो, बघ किती छान भाऊजी आहेत. ते माझ्या बहिणीवर किती प्रेम करतात. हो, पण मी त्यांना तुझ्या बहिणीवर प्रेम करताना कधी पाहिले नाही. असे म्हणत राकेश खोडकर हसायला लागतो. मग मेघा त्याच्यावर आणखीनच चिडते आणि त्याला उशीने मारायला लागते. नुपूर रोज मेघाला फोन करून तिच्या तब्येतीबद्दल विचारायची आणि राकेश कसा आहे, तो तुझ्यावर प्रेम करतो ना? अनेकदा मेघाला नुपूरचे हे प्रश्न विचित्र वाटायचे आणि फोन ठेवण्याच्या अगोदर नुपूरचा हा डायलॉग फिक्स होता की स्वतःची आणि राकेशची काळजी घे. मेघाची मावशी म्हणजेच नुपूरची आईसुद्धा अनेकदा तिला फोन करते. त्या तिला खूप समजावत असतात. चांगलं खात पीत जा, स्वतःची काळजी घेत जा, असे वगैरे वगैरे. खरंच मेघा खूप भाग्यवान आहे जे तिला एवढं चांगलं कुटुंब मिळाले होते. राकेशसुद्धा खूप चांगला आहे. कधी कधी तो छोट्या छोट्या गोष्टींवर मेघावर रागवतो, पण तिच्यावर तो खूप प्रेम करतो असे तिला अनेकदा वाटायचे. काही दिवस नुपूरचा फोन आला नाही. तेव्हा 4 दिवसांनी मेघाच्याही लक्षात आलं की
नुपूर दिदीचा फोन आला नाही आणि तेही जेव्हा तिच्या मावशीने विचारलं की तुझे नुपूरशी बोलणे झाले का? मग मेघा म्हणाली, मावशी 4 दिवसांपूर्वी दिदीचा फोन आला होता. तुमचे तिच्याशी बोलणे झाले का? हे विचारता विचारता मेघा मध्येच थांबली, कारण नुपूरची आई नुपूरशी बोलत नव्हती. दोघीही फक्त मेघाकडून एकमेकींची विचारपूस करायच्या. सुमारे 2 वर्षांपूर्वी मेघाचे लग्न होण्याआधी दोघीही बोलत होत्या. पण मेघाच्या लग्नाच्या दिवशी नुपूरचे पती जरा नाराज दिसत होते. साखरपुड्याच्या दिवशी तर ते आलेच नव्हते आणि लग्नाच्या दिवशीही नेमकी वेळेवर आले. तेव्हा मावशी नुपूर दिदीवर खूप चिडल्या की तू त्याच्या घरचे सगळे नाते सांभाळतेस, मग त्याला प्रॉब्लेम काय आहे? नुपूरच्या पतीचे असे मेघाच्या लग्नाच्या दिवशी टायमिंगवर येणे आणि लग्नाच्या कामात मदत न करणे याचं मावशीला खूप वाईट वाटलं होतं. मावशी म्हणाली, तुम्ही दोघीही माझ्या मुली आहात आणि मी माझ्या जावयाला माझा मुलगा मानत होते, पण प्रत्यक्षात मुलगा मुलगाच असतो आणि जावई हा ताट मानाचा जावईच असतो. असे म्हणत असताना मेघाच्या मावशीचे डोळे भरून आले. नुपूर दिदी ही गप्प राहिली नाही आणि ती रागाने मावशीला म्हणाली, मी कशी जगत आहे हे फक्त मलाच माहीत आहे. माझे लग्न करून तू मोकळी झालीस, पण माझ्या मनालाच माहीत आहे की माझे काय हाल होत आहे. हे ऐकून मावशी स्तब्ध झाली. नुपूर दिदी म्हणाली, बरे झाले मेघाने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करून चांगले केले. त्यावेळी घरचे वातावरण खूपच खराब झाले होते आणि नुपूर दिदी म्हणत होती की मला तर ते इथे सोडून गेले आहेत ना, मग माझ्याकडून पाहिजे ते काम करून घे. खरं तर माझी बहीण माझ्या लग्नाची सगळी कामं सांभाळत होती. ती साधारण 15 दिवसांपूर्वी माझ्या लग्नासाठी आली होती आणि लग्नाच्या आठवड्याभरानंतर गेली. त्यानंतर नुपूर दिदी परत कधीच माहेरी आली नाही आणि त्या दिवसापासून तिने मावशीला फोन करणेही बंद केले. मी नुपूर दिदीला अनेकदा सांगितले की मावशी तुझी खूप आठवण काढते, पण ती शांत राहायची, पुढे काहीच बोलत नसायची. मेघा नुपूरला सतत फोन करत होती, पण नुपूरचा फोन बंद लागत होता. आता मेघाला तिची चिंता वाटू लागली होती, कारण याआधी नुपूरने तिचा फोन कधीच बंद ठेवला नव्हता. घाबरून तिने राकेशला फोन केला. मग तो म्हणाला की मी ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी नुपूरच्या घरी जातो. मेघा म्हणाली, राकेश प्लीज जरा थोडे लवकर जा. ठीक आहे, मी लवकर माझे काम उरकून 4 वाजेपर्यंत नुपूरच्या घरी जाईल. तू अजिबात काळजी करू नकोस. असे म्हणत राकेशने फोन ठेवला. काही वेळाने मेघाने राकेशला फोनवर मेसेज केला की दीदीच्या घरी गेल्यावर तिचे माझ्याशी फोनवर बोलणे करून दे. तिकडून राकेशने ओके असा रिप्लाय पाठवला. मेघा आता थांबू शकत नव्हती. वेळ बघितली तर 3 वाजले होते. राकेश 4 वाजता निघाला तर 5च्या सुमारास दीदीच्या घरी पोहोचेल. फक्त 2 तास सगळं ठीक होईल, तिने तिच्या मनाला समजावलं. मावशीने पुन्हा फोन केला. तेव्हा मेघाने सांगितले की राकेश 4 वाजता दीदीच्या घरी जाणार आहे. मावशी म्हणाली, मला पण कळव. हो मावशी. असं म्हणत मेघाने फोन ठेवला. दोघींनाही बाकी काही बोलावेसे वाटले नाही. कदाचित दोघीही एकमेकींपासून आपली चिंता लपत होत्या. मेघाला आता अपराधी वाटू लागली होती. तिची बहीण तिला जवळजवळ दररोज कॉल करते हे तिच्या लक्षात यायला हवे होते. तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले की दीदी आजारी तर नसेल ना, भाऊजींना काही झाले का, या सगळ्या गोष्टी तिच्या मनात येऊ लागल्या. 5 वाजून गेले होते. आता तिला दम निघत नव्हता. तिने राकेशला फोन केला. तिकडून त्याने फोन कट केला. मावशीसुद्धा मेघाला पुन्हा पुन्हा फोन करत होती. मेघा विचार करू लागली की मावशीला काय सांगावे. तिकडून राकेशने फोन कट केला हे सांगावे का. तिने मावशीला सांगितले की नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तिकडे माझे बोलणे होताच मी तुला फोन करेल, तू काळजी करू नकोस. आता तर मेघाला काही सुधरत नव्हते. नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण राकेश असे कधीच करत नाही. अर्ध्या तासानंतर मेघाला राकेशचा फोन आला. तो म्हणाला की तासाभरात मी घरी पोचतो असे सांगून त्याने कॉल कट केला. मेघा राकेशवर खूप चिडली होती आणि ती स्वतःशीच बडबड करू लागली की कमाल आहे, राकेशने मला काहीतरी सांगायला हवे होते. इथे काळजी करून माझा जीव जायची वेळ आली आहे. आणि त्याने न काही सांगता फोन कट केला. आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर प्रतीक्षेचा तास संपला आणि दारावरची बेल वाजल्यावर तिने धावत जाऊन दरवाजा उघडला तर तिला तिची बहीण राकेशसोबत दारात उभी असलेली दिसली. तेव्हा तिला तिची बहीण अनोळखी असल्यासारखी वाटत होती. ती खूप अशक्त झाली होती
आणि तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. तिने तिच्या बहिणीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राकेशने तिला नुपूरपासून दूर केले आणि म्हणाला, स्वतःवर नियंत्रण ठेव. नुपूरचा चेहरा पूर्णपणे भावहीन होता. ना भावना, ना सुख, ना दुःख. राकेश मेघाला म्हणाला, जा दीदीसाठी लिंबू सरबत घेऊन ये. मेघा किचनमध्ये आली आणि ती रडायला लागली. मग राकेशने येऊन तिला आपल्या मिठीत घेतली. तिचा आवाज मोठा झाला. राकेशने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, स्वतःवर नियंत्रण ठेव, सर्व काही ठीक होईल. त्यानंतर मेघाने नुपूरला लिंबू सरबत दिले. ती लहान मुलांसारखी शांतपणे लिंबू सरबत पिऊ लागली. यावर राकेश मेघाला म्हणाला, ही तुझी समजदार बहीण आहे का? राकेशच्या बोलण्यावर मेघानेही लिंबू पाण्याचा घोट घेतला. लिंबू सरबत एकदम बेचव झाला होता. आधीची नुपूर दीदी असती तर लगेच म्हणाली असती, तुला एवढे सोपे लिंबू सरबत बनवता येत नाही का? आणि तिने स्वतः जाऊन तयार केले असते. मेघाला ही तिची बहीण नाही तर तिच्या बहिणीची सावली वाटत होती. राकेशने जेवणाबद्दल विचारले तेव्हा तिने राकेशला उत्तर दिले की हो, भाजी तयार आहे. मग राकेश म्हणाला, ठीक आहे, चपाती बनवून घे आणि दीदीला जेवायला वाढ. मेघा पुन्हा किचनमध्ये आली. राकेशने नुपूर दीदीला खाऊ घातले. त्यानंतर त्याने मेघाला सांगितले की दीदीची गेस्ट रूममध्ये झोपायची व्यवस्था कर. मेघा नुपूरला घेऊन गेस्ट रूममध्ये गेली. काही वेळाने फ्री झाल्यावर मेघाने तिचा फोन घेतला. तेव्हा तिने पाहिली की मावशीचे 4 मिस कॉल आले होते. आता मी मावशीला काय सांगू? तिने राकेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मग राकेशने स्वतः मावशीला फोन केला आणि सांगितले की दीदी एकदम ठीक आहे. तिचा फोन खराब झाला होता त्यामुळे तिचा फोन लागत नव्हता. हो हो, सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, असे म्हणत राकेशने फोन ठेवला. मेघाने राकेशला विचारले, आता तरी सांग दीदीला काय झाले आहे? पण राकेशने तिला काहीच सांगितले नाही. त्यानंतर राकेश मेघाला म्हणाला, मला पण जेवायला घेऊन ये. हो ठीक आहे, मी तुझ्यासाठी जेवण वाढते, असं म्हणत मेघा उठली. राकेश म्हणाला, तुला पण घेऊन ये, आपण एकत्र जेवू. मेघा हो म्हणाली आणि चपात्या बनवायला किचनमध्ये गेली. आणि ती स्वयंपाक करत असताना तिचे मन भूतकाळात हरवून गेले. दीदी म्हणजेच नुपूर, मेघाच्या मावशीची मुलगी, तिच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी होती. फक्त म्हणायला ती मेघाच्या मावशीची मुलगी होती. पण नुपूर दीदी किंवा मावशीने तिला कधीच वेगळं मानलं नव्हतं. खरं तर मेघाच्या आईचं लग्न तिच्या मावशीच्या दिराशी झालं होतं. मेघाची आई आणि नुपूरची आई या सख्या बहिणी असल्या तरी त्यांना एकाच घरात दिलं होतं. नुपूर आणि मेघाचे एकमेकींवर सख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम होते. मेघाला कधी काही अडचण असेल तर सर्वात आधी नुपूर तिच्या मदतीला धावून यायची. काही वर्षांपूर्वी मेघाच्या आईवडिलांचा शेतात काम करत असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा मेघाच्या मावशीने आणि नुपूरने तिची खूप काळजी घेतली. जर तिच्या आयुष्याची ट्रेन पुन्हा रुळावर आली असेल तर ती फक्त नुपूरमुळे. नुपूर रंगाने सावळी असली तरी नाका डोळ्यात खूप सुंदर होती. ती अभ्यासात फार हुशार नव्हती, पण घरच्या कामात ती खूप तरबेज होती. जर ती एखाद्या नातेवाईकाच्या लग्नाला गेली तर सगळे म्हणायचे की ती कुठेही गेली तरी ती त्या घराला स्वर्ग बनवेल. आणि ती सगळ्यांना इतक्या प्रेमाने भेटायची की सगळे तिचे चाहते व्हायचे. असेच एका नातेवाईकाच्या लग्नात भाऊजींच्या आईने तिला पाहिले आणि त्यांच्या मुलासाठी नुपूरला मागणी घातली. त्यांचे खातेपिते कुटुंब होते. भाऊजीसुद्धा दिसायला छान होते. काकांनी आपल्या आईपतीपेक्षा जास्त खर्च केला आणि नुपूर दिदीचे लग्न करून दिले. त्यानंतर नुपूर तिच्या सासरी गेली. दिदी सासरच्या घरी गेली आणि तिकडचीच झाली. कधी कधी ती माहेरी यायची तेव्हा 2 दिवस राहायची आणि मग निघून जायची. भाऊजी तिला घ्यायला यायचे आणि फक्त अर्धा तास थांबायचे आणि खूप कमी बोलायची, तरी सर्वांना ते आवडायचे. त्यांच्यासमोर नुपूर दिदी अगदी गप्प राहायची. आता ती पूर्वीची हसणारी आणि खूप बोलणारी नुपूर दिदी राहिली नव्हती. मावशी अनेकदा नुपूरला विचारायची, तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना? हो आई, हे छोटेसे उत्तर नुपूरकडून मिळायचे. आज सगळ्या गोष्टी का आठवत होत्या ते माहीत नाही. किचनमध्ये स्वयंपाकाने सर्व आवरता खूप वेळ झाला होता. त्यानंतर दोघांनी जेवण केले आणि ते आपल्या खोलीत झोपायला गेले. पण नुपूरबद्दल मेघा आणि राकेशमध्ये काहीच बोलणे झाले नाही, कारण सकाळी लवकर उठल्यामुळे राकेश बेडवर पडता झोपी गेला. सकाळी 6 वाजता अलार्म वाजला. तेव्हाच मेघाला जाग आली.
झोपेतून उठल्याबरोबर तिने सर्वप्रथम भगवंताचे नाव घेतले. हे देवा, सर्वांना सुखी ठेव. लहानपणापासूनच आईने तिला शिकवले होते की अंथरुणातून उठण्यापूर्वी देवाचे नाव घ्यायचे आणि नवीन दिवसासाठी आभार मानून सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करायची. तिला जाग येताच कालच्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. राकेशने दीदीसोबत काय झाले याबद्दल काहीही सांगितले नाही. त्यानंतर मेघा नुपूर दीदीच्या खोलीत गेली तेव्हा तिने पाहिले की ती एका निष्पाप मुलीसारखी नकळत झोपलेली होती. मग मेघाने राकेशला उठून त्याला बेड टी दिला आणि विचारलं, दीदीला उठवायचं का? राकेश म्हणाला, नाही, तिला झोपू दे. तिची झोप पूर्ण झाल्यावर ती स्वतःच उठेल. मेघा म्हणाली, राकेश, आता मला सांग, दीदीला काय झालंय? राकेश म्हणाला, काही नाही. मी तिच्या घरी गेल्यावर मला जरा ती काळजीत वाटत होती, म्हणून मी तिला म्हणालो की मेघा तुझी खूप आठवण काढत आहे. चल, मी तुला घ्यायला आलो होतो. मग लगेच तिने होकार दिला आणि ती मला म्हणाली, भाऊजींना असे सांग की मेघाची तब्येत बरी नाही आणि म्हणूनच काही दिवसांसाठी तू मला न्यायला आला आहेस. मग मी नुपूरने सांगितल्याप्रमाणे केले. दीदी खूप आपुलकीने बोलली आणि तिच्या मनात काय होते ते मला माहीत नाही. मी तिला काही बोलू शकलो नाही. मेघा आश्चर्याने ऐकत राहिली आणि तिने राकेशला विचारले, भाऊजी काही बोलले नाहीत का? नाही, फक्त म्हणाले, ठीक आहे, मला यायला उशीर होईल. मी म्हणालो, ठीक आहे, मी पण ऑफिसमधून आलो आहे. मी पुन्हा कधी तुम्हाला नंतर भेटतो. आता मी निघतो. त्यानंतर नुपूरने तिची बॅग पॅक केली आणि आम्ही तिथून निघून आलो. मेघाला काहीच समजत नव्हते नक्की दीदीसोबत काय झाले आहे. राकेशने तिला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला, सर्व काही ठीक होईल. तू या विषयावर दीदीशी बोलू नको. कदाचित तिच्या मनाला थोडासा बदल हवा असेल किंवा तिचे भाऊजींसोबत लहान सहान गोष्टींवरून छोटे मोठे भांडण झाले असावे. मेघा शांतपणे विचार करत होती की नुपूर दीदी एवढी पण कमजोर नाही की अशा छोट्या गोष्टींमुळे तिथून निघून येण्याचा निर्णय घेईल, आणि ते सुद्धा एवढ्या घाईत. नक्कीच ही मोठी गोष्ट आहे. राकेश म्हणाला, काळजी करू नकोस, ती बरी होईल आणि तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. हो म्हणत मेघा पुन्हा किचनमध्ये आली आणि नाश्ता तयार करू लागली. राकेशला त्याच्या खोलीत त्याचे सॉक्स सापडत नव्हते. तो सॉक्स शोधण्यासाठी दीदीच्या बेडरूममध्ये गेला, पण तिथेही त्याला त्याचे सॉक्स सापडले नाहीत. जर नुपूर त्यांच्या घरात नसती तर तो ओरडून म्हणाला असता, मेघा, माझे सॉक्स सापडत नाहीत, लवकर मला माझे सॉक्स शोधून दे, ऑफिसला मला उशीर होत आहे, असे म्हणाला असता. पण आज नुपूर दीदी त्यांच्या घरात होती, त्यामुळे तो मनातल्या मनात बडबड करत होता. माहीत नाही देव कधी हिला घर सांभाळायची अक्कल देईल. एकही गोष्ट जागेवर नसते. माहीत नाही संपूर्ण दिवस घरात ही काय करत असते. मग अचानक त्याची नजर नुपूरवर पडली आणि तो गप्प झाला. कसे तरी त्याने त्याचे सॉक्स शोधून काढले. मग तो नुपूरला गुड मॉर्निंग म्हटला आणि तिला नाश्ता करायला सांगितले. दीदीने फ्रेश होऊन नाश्ता केला. आज मेघाने बटाट्याचे पराठे तयार केले होते. मेघाला घरच्या कामात फारसा रस नव्हता आणि राकेशही तिला यावर काही बोलत नव्हता. त्यामुळे ती जे काही बनवायची ते दोघेही मिळून आरामात खायचे. आज तिने राकेशसमोर पराठे ठेवताच तो म्हणाला, मेघा, तू व्यवस्थित पराठे बनवायला कधी शिकणार? मेघा म्हणाली, काय झालं, मी तर नेहमी असेच बनवते. राकेश म्हणाला, तेच तर तुला सांगत आहे, तू कधी शिकणार पराठे बनवायला? त्या दोघांच्यामध्ये नुपूर दीदी काहीच बोलली नाही. ती शांतपणे पराठा खात होती. मात्र मेघाचा मूड एकदम खराब झाला होता. राकेशने आपली ऑफिसची बॅग उचलली आणि तो ऑफिसला निघून गेला. मेघा मागून बडबडत राहिली, माहीत नाही स्वतःला काही समजतो. मग ती घरची कामे करू लागली. दीदी थोडा वेळ बाल्कनीत बसली आणि मग पुन्हा तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर पडली. दुपारच्या वेळी जेव्हा मेघा नुपूर दीदीला जेवायला बोलवायला गेली तेव्हा दीदीने विचारले, राकेश रोज असंच करतो का? मेघा म्हणाली, ते सोड, मला सांग आता तुला इथे कसे वाटत आहे? यावर नुपूर म्हणाली, हो, मला इथे तुझ्यासोबत छान वाटत आहे. त्यानंतर मेघा नुपूरसोबत थोडा वेळ लुडो खेळू लागली. काही वेळाने मेघाने नुपूरला विचारले, दीदी, मार्केटला भाजी आणायला येतेस का? नुपूर म्हणाली, नको, तू जाऊन ये. ठीक आहे, मी अर्ध्या तासात जाऊन येते. तोपर्यंत राकेशसुद्धा यायचा टाईम होईल. काही वेळाने मेघा मार्केटमधून भाजी घेऊन आली तेव्हा तिने पाहिले की नुपूर दीदीने चहा आणि पोहे तयार करून ठेवले होते. राकेशसुद्धा घरी आला होता. दीदी सर्वांसाठी पोहे आणि चहा घेऊन आली. राकेशने पहिला घास खाताच म्हणाला, वा,
नुपूर दिदी, तुझ्या हाताला काही चव आहे. बघ मेघा, शिक जरा तुझ्या बहिणीकडून काहीतरी. मेघा हसत राहिली आणि म्हणाली, मी लहानपणापासूनच हे सर्व ऐकत मोठी झाली आहे. नुपूर दिदी नाश्त्याच्या प्लेट घेऊन किचनमध्ये गेली तेव्हा मेघाने राकेशकडे पाहून तोंड वाकडे केले. पण राकेश गंभीर चेहरा करून बसला होता. सकाळपासून राकेश तिच्याशी उद्धटपणे वागत असल्याने मेघाला आश्चर्य वाटले. दीदीने सर्व भाज्या बाहेर काढल्या आणि धुवायला सुरुवात केली तेव्हा राकेश पाहू लागला की दीदीने बाजूला किती खराब टोमॅटो काढले होते. राकेश जरा कडवटपणे म्हणाला, मेघाला पैशांची अजिबात किंमत नाही. दीदी प्लीज थोडं मेघाला समजावून सांग. आता मेघाचा संयम सुटला. तिने बेडरूमचा दरवाजा आतून घट्ट बंद केला आणि पुन्हा बाहेर आली नाही. आज नुपूरने रात्रीचा सर्व स्वयंपाक तयार केला आणि मेघाला जेवायला आवाज दिला. पण मेघाचे उत्तर, नाही, मला जेवायचे नाही. तिला वाटले राकेश तिची समजूत काढायला येईल. पण राकेशने दीदीला सांगितले की मला जेवायला द्या, म्हणजे मी वेळेवर झोपू शकेन. मला सकाळी लवकर ऑफिसला जायचे आहे. आजपर्यंत राकेश मेघाला सोडून असे कधीच एकटा जेवला नव्हता. राकेशने नुपूरला जेवायला सांगितले, पण मेघाला एकदाही सांगितले नाही. नुपूर मेघाला म्हणाली, तू जेवत नाहीस तर मीही जेवणार नाही. त्यामुळे मेघा रूमच्या बाहेर आली आणि तिने कशी तरी फक्त एक चपाती खाल्ली. नुपूर इथे येऊन जवळपास एक आठवडा झाला होता आणि आता तिच्यात बऱ्यापैकी फरक पडला होता. या दरम्यान भाऊजींनी तिला एकदाही फोन केला नाही. राकेश रोज दीदीची स्तुती करायचा. लहानपणापासूनच घरात प्रत्येकजण नुपूरची स्तुती करायची, त्यामुळे मेघाला सवय झाली होती. पण आता स्वतःच्या घरात हे सगळं सहन करणं तिला थोडं कठीण जात होते. दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर ती नुपूरला पार्लरमध्ये घेऊन गेली. तिने फेशियल केले. त्यानंतर नुपूरचेही फेशियल केले. दीदी नाही म्हणत राहिली, पण मेघाने तिला जबरदस्तीने फेशियल करायला लावले. त्यानंतर नुपूरचे केस स्टेप कटिंग देखील केले. आता नुपूर खूप छान दिसायला लागली होती. मग दोघींनी एका शॉपमधून त्यांच्यासाठी ड्रेस घेतले आणि त्या घरी आल्या. नुपूर खरंच खूप छान दिसत होती आणि खुशसुद्धा दिसत होती. तिच्याकडे बघितल्यावर ती बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेत आहे असे वाटत होते. संध्याकाळी दोघी मिळून स्वयंपाकाची तयारी करत होत्या तेव्हा नुपूर दिदी हळू आवाजात गाणं गुणगुणत होती. यावर राकेशने पुन्हा नुपूरची स्तुती केली आणि दीदीला गाणं मोठ्या आवाजात म्हणायला सांगितलं. दीदी थोडीशी लाजली आणि अजूनच छान दिसू लागली. नाही, मला गाणं येत नाही, ते तर मी आत्ताच असंच म्हणत होते, असं म्हणत दीदी गप्प झाली. मग राकेश म्हणाला, नुपूर दीदी, जरा मला भाऊजींविषयी सांग. मला नीट त्यांना भेटताही आले नाही. दीदी पुढे काहीच बोलू शकली नाही. राकेश म्हणाला, मला सांग, जर मी तुझा भाऊ असतो तर तू मला तुझ्या मनातील भावना सांगितल्या असत्या ना. राकेश, तू माझा भाऊ आहे, म्हणूनच मी त्या दिवशी तुझ्यासोबत आले. मला एक गोष्ट सांगायची होती. काही दिवस मला तुमच्यासोबत राहू द्या. मला माझ्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे. मी अजून 10 दिवस इथे राहू शकते का. असं म्हणत नुपूर भावूक झाली आणि राकेशही भावूक झाला. भांडी ठेवण्याच्या बहाण्याने मेघा पटकन स्वयंपाकघरात आली. याआधी तिने तिच्या बहिणीला इतके कमजोर कधीच पाहिले नव्हते, म्हणून तिचेही डोळे भरून आले. नुपूर दीदी, तुला हवे तितके दिवस तू इथे राहू शकते. याला तू तुझं घर समज. एवढे बोलून राकेश झोपायला त्याच्या खोलीत गेला. त्या दिवसापासून राकेशने मेघाला कधीच टोकले नाही. नुपूरला येऊन जवळपास 15 दिवस झाले होते. जणू संपूर्ण घराची जबाबदारी तिने घेतली होती. राकेशलाही दीदीने बनवलेले चांगले जेवण खायला खूप छान वाटत होते. राकेशचे जेवण आता पूर्वीपेक्षा एका चपातीने वाढले होते. टिफिनलाही तो रोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी घेऊन जात होता. शनिवारी त्याने मेघाला विचारले, उद्या संध्याकाळी मी माझ्या बॉसला जेवायला आपल्या घरी घेऊन येऊ का. आजकाल ते रोज माझ्या जेवणाची तारीफ करतात. मी त्यांना नुपूर दीदीबद्दल सांगितले आहे. जेव्हा मेघाने दीदीला विचारले तेव्हा दीदी लगेच हो म्हणाली. रात्री राजमा भिजवताना दीदीने विचारले, किती लोक येणार आहेत. यावर राकेश म्हणाला, फक्त माझे बॉस आणि त्यांची मुलगी येणार आहे. सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरलो. 2 वर्षांपूर्वी त्यांची बायको वारली आणि त्यांची मुलगी आता हॉस्टेलला असते. सुट्ट्यांसाठी ती घरी आली आहे, म्हणून मला वाटले त्यांना आपल्या घरी बोलवायला हवं. माझ्या बॉसने टिफिन लावला आहे आणि त्यांच्या मुलीलाही हॉस्टेलचे जेवण खावे लागते.
तर घरचे जेवण करून दोघेही खुश होतील. मेघाने विचारले, तू याआधी यांच्याबद्दल कधी काही बोलला नाही? राकेश म्हणाला, त्यांनी गेल्या महिन्यातच आमच्या ऑफिसमध्ये लीगल विभागात जॉईन केले आहे आणि ते माझा विभागही पाहतात. रोज आम्ही एकत्र जेवण करतो आणि ते अनेकदा जेवणाची प्रशंसा करतात. म्हणून मी त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावले. दीदीने विचारलं की त्यांचे LLB झाले का? दीदीने असे विचारल्यावर त्या दोघांनाही विचित्र वाटलं. राकेशने उत्तर दिले, कदाचित त्यांनी LLM केले असावे. नुपूरच्या चेहऱ्यावर कसले विचित्र भाव उमटले माहीत नाही. चांगली गोष्ट आहे, मग फार तयारी करायची गरज नाही. राजमा तर भिजायला घातला आहे. कोशिंबीर आणि खीर किंवा गुलाबजाम, तुम्ही जे सांगाल ते बनवीन. राकेशचा चेहरा उजळला. तो म्हणाला, दीदी तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते बनवा आणि मला सकाळी सांगा. मी तुम्हाला हवी ती भाजी मार्केटमधून आणून देईन. नुपूर म्हणाली, ठीक आहे, आणि ती झोपायला गेली. सकाळी उठल्याबरोबर दीदी सर्व सामानाची यादी बनवू लागली. मेघा म्हणाली, दीदी त्यांची मुलगी पण येणार आहे, मग आपण फ्रूट क्रीम किंवा आईस्क्रीम बनवायची का? हो, हे देखील चांगले राहील. असे म्हणत नुपूरने सामानाची लिस्ट तयार करून राकेशकडे दिली. त्यानंतर त्या दोघी कामाला लागल्या. मेघा फक्त तिची मदतनीस म्हणून काम करत होती. 1.5 तासानंतर राकेश मार्केटमधून सामान घेऊन परत आला आणि तो त्या दोघींना म्हणाला, जरा आराम करा, फक्त 2 लोक येत आहेत आणि तुम्ही इतकी धावपळ करत आहे. राकेशने जबरदस्तीने नुपूरला विश्रांतीसाठी तिच्या खोलीत पाठवले आणि ते दोघेही त्यांच्या खोलीत आल्यावर राकेशने मेघाला आपल्या मिठीत घेतले आणि मग तिच्या हातांचे चुंबन घेत सॉरी म्हणाला. मेघा म्हणाली, पण सॉरी कशासाठी? तुला दुखावण्यासाठी. मी अनेकदा तुझ्यावर रागराग केला आहे. पूर्वी अनेकदा बारीक सारीक गोष्टींवरून राकेश मेघावर चिडायचा. मेघाला सगळं आठवलं, पण ती गप्पच राहिली. राकेश म्हणाला, खरं तर मी मुद्दाम तुला दीदीसमोर टोचून बोलत होतो. कदाचित भाऊजी जरा उद्धट स्वभावाचे असतील तर दीदीला हे सामान्य वाटेल की प्रेमविवाहातही नवरा बायकोंमध्ये भांडणे होतात आणि हे आवश्यक नाही की ते एकमेकांच्या प्रत्येक गोष्टींवर सहमत असतील. पण आता मला समजले की नुपूरच्या मनात खोलवर काहीतरी चालू आहे, जी ते आपल्यासोबत शेअर करू इच्छित नाही. काहीतरी आहे. तू प्रयत्न केला तर कदाचित तुला कळेल प्रकरण काय आहे. मेघा म्हणाली, दीदी काहीच सांगत नाही, पण एक गोष्ट आहे, ती इथे आल्यावर खुश झाली आहे. ती ज्या अवस्थेत आली होती त्यापेक्षा आता खूप चांगली आहे आणि तिला अजून काही दिवस राहायचे आहे असेही तिने सांगितले आहे. कदाचित तोपर्यंत ती निर्णय घेईल आणि आपल्याशी शेअर करेल. हो, बरोबर आहे, असे म्हणत राकेशने तिला थोडा आराम करण्यास सांगितले आणि तो सुद्धा आराम करू लागला. राकेशने सांगितले की त्याचे बॉस 8च्या सुमारास येतील. 7च्या सुमारास सर्व काही तयार झाले होते. फक्त गरमागरम चपात्या बनवायच्या होत्या. मेघा म्हणाली, चल दीदी, मी तयार होते आणि तू पण नवीन ड्रेस घालून तयार हो. यावर नुपूर म्हणाली, तू वेडी आहेस का? जा तयार हो, मी अशीच बरी आहे आणि आता चपात्यासुद्धा बनवाव्या लागतील. मेघा म्हणाली, दीदी आपण ॲप्रन घालून बनवू, तू काळजी करू नको, पण आता तू ड्रेस घालून पटकन तयार हो. नुपूर जेव्हा ड्रेस घालून तयार झाली तेव्हा ती खूप सुंदर दिसत होती. मेघाने तिला बघून जोरात शिट्टी वाजवली. तेव्हा नुपूर राकेशला म्हणाली, बघ तुझी बायको बिघडत चालली आहे. यावर ते तिघी हसू लागतात. मेघाने नुपूरला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली, दीदी तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस. 8:30च्या सुमारास राकेशचे बॉस आणि त्यांची मुलगी आले. त्याचे बॉस उंच आणि गोरे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर इतकं दिव्य हास्य होते की सहज कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल. हात जोडून त्यांनी सर्वांना नमस्ते म्हटल्यावर ते इतके नम्र दिसत होते की काय सांगू. सेम वडिलांसारखी दिसणारी त्यांच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधले. ती लाजून उभी होती. नुपूर दीदीने तिचा हात धरून तिला आपल्या बाजूला बसवले. राकेश आणि त्याचे बॉस हॉलमध्ये चर्चा करत वेलकम ड्रिंकचा आनंद घेत होते. तोपर्यंत मेघा आणि नुपूरने संपूर्ण डायनिंग टेबलवर वेगवेगळे पदार्थ आणून ठेवले होते. राकेशचे बॉस म्हणाले, अरे राकेश, एवढं सगळं? हो सर, नुपूर दीदीने केले आहे. जेव्हा ते नुपूरकडे कौतुकास्पद नजरेने पाहू लागले तेव्हा नुपूरला अस्वस्थ वाटू लागले आणि ती किचनमध्ये गेली. तेव्हा बॉसची मुलगीही उठून नुपूरसोबत किचनमध्ये गेली.
किचनमधून दोघींच्या हसण्याचा आवाज येत होता आणि नुपूर बॉसच्या मुलीला म्हणत होती की प्लीज माझ्यासाठी आणखीन थोडं खा, असे ऐकू येत होते. राकेशचे बॉस पंकजी म्हणाले, मला आश्चर्य वाटते की माझी मुलगी सौम्याचे कोणाशी सहजासहजी पटत नाही. आणि इथे तर, असे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी हसू उमटले. सर्वांचे जेवण झाल्यावर मेघा मिठाई घ्यायला आत गेली आणि राकेशही तिला मदत करण्यासाठी किचनमध्ये गेला. तेव्हा अचानक नुपूरने पंकजींना विचारले की माझ्या एका मैत्रिणीला तिच्या पतीपासून दोष न देता घटस्फोट घ्यायचा आहे, तिने यासाठी काय करावे? पंकजी म्हणाले की पती पत्नीच्या परस्पर संमतीने दोघीही एकत्र घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतात. कोर्ट 6 महिने वेळ देईल आणि मग विचार करेल. माझा एक मित्र वकील आहे आणि तो या कामात खूप एक्सपर्ट आहे. नुपूर म्हणाली, त्यांची फी खूप जास्त असेल ना? नाही, त्या वकिलाला तुम्ही तुमच्या मैत्रिणीला माझे नाव सांगायला लावा. तो तिला व्यवस्थित मार्गदर्शन करेल आणि जर त्याच्यामार्फत केस दाखल करायची असेल तर मी त्याच्याशी बोलेल. मी तुम्हाला त्याचा नंबर देतो, असे म्हणत त्यांनी खिशातून त्यांचे कार्ड काढले आणि कार्डच्या मागच्या बाजूला त्या वकिलाचा नंबर लिहून दिला. नुपूरने ते कार्ड व्यवस्थित ठेवले. काही वेळाने राकेश आला आणि त्याने सरांसमोर मिठाई ठेवून तो पुन्हा किचनमध्ये गेला. नुपूर राकेशच्या बॉसला म्हणाली, प्लीज राकेशशी याबद्दल बोलू नका. पंकजी म्हणाले, काही हरकत नाही, मी समजू शकतो की ही कोणाची तरी वैयक्तिक बाब आहे. तसे पण पंकजी खूप समजदार व्यक्ती होते. मेघाने येऊन सगळ्यांना मिठाई दिली. पंकजी वा वा म्हणतच राहिले आणि त्यांच्या मुलीनेही फ्रूट क्रीम खूप आनंदाने खाल्ली. राकेशने त्यांच्या मुलीच्या हातात एक गिफ्ट दिले. निघताना त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि सांगितले की मी तुम्हाला माझ्या घरी काही खायला घालू शकत नाही. सौम्य पुढच्या आठवड्यात तिच्या सुट्ट्या संपल्यावर परत हॉस्टेलला जाणार आहे. त्यापूर्वी आपण बाहेर कुठेतरी डिनर करू. मेघा म्हणाली, ह्याची काही गरज नाही. ती जाण्यापूर्वी तुम्ही लोक पुन्हा एकदा या, आम्हाला बरं वाटेल. पंकजी हसले आणि दोन्ही हात जोडून पुन्हा धन्यवाद म्हणाले. राकेश खूप खुश झाला. त्याच्या प्रमोशनची चर्चा चालू होती आणि पंकजींची शिफारस खूप महत्त्वाची होती. त्याला आनंदी पाहून मेघासुद्धा खुश झाली. राकेश नुपूरला थँक्यू म्हणाला. तेव्हा नुपूर म्हणाली, दीदीसुद्धा म्हणतो आणि थँक्यूसुद्धा. सर्व आवरता खूप वेळ झाला. नुपूरने नवीन कॉकरी देखील धुवून पुसून ठेवल्या, जेणेकरून कोणतेही डाग राहणार नाहीत. स्वयंपाक बऱ्यापैकी उरला होतात. मेघाने उरलेले सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवले आणि म्हणाली, दीदी उद्या भाजी करायची गरज नाही. मग राकेश म्हणाला, अगं सकाळी माझ्या ऑफिससाठी काहीतरी बनव, नाहीतर माझ्या बॉसला वाटेल की मी उरलेली भाजी टिफिनला घेऊन आलो आहे. यावर ते तिघीही हसू लागतात. त्यानंतर मेघा आणि राकेश आपल्या खोलीत झोपायला जातात. पण नुपूर दीदीच्या डोळ्यात खूप थकवा असूनही झोप तिच्या डोळ्यांपासून कोसत दूर होती. तिला तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, पण मार्ग सोपा नव्हता. ती ना काही कमवत होती, ना राहायला तिच्याकडे दुसरी जागा होती. या वयात आईवडिलांपाशी राहून त्यांना त्रास द्यावा असे तिला वाटत नव्हते. तिला तिचे आयुष्य सन्मानाने जगायचे होते. कदाचित पहाटे तिला झोप लागली असावी म्हणून ती उशिरापर्यंत झोपून राहिली. मेघानेही तिला उठवले नाही, या विचाराने की काल ती खूप थकली असावी. 8च्या सुमारास तिला जाग आली. तेव्हा ती पटकन बाहेर आली आणि तिने पाहिली की मेघा किचनमध्ये राकेशसाठी चपात्या बनवत होती. ती म्हणाली, दीदी तुझ्यासाठीही चहा ठेवू का? नुपूर म्हणाली, हो, तू मला उठवले का नाहीस? मेघा म्हणाली, दीदी काल दिवसभर तू खूप काम केले म्हणून मी तुला थोडी विश्रांती घेऊ दिली. आजचे दिवस राकेशला माझ्या हातच्या कडक चपात्या खाऊ दे, असे म्हणत मेघा जोरात हसली. राकेशही हसला आणि म्हणाला, हो, माझ्या दातांना कडक चपाती चावायची सवयसुद्धा राहिली पाहिजे. नुपूर दीदी तू गेल्यावर मला पुन्हा कडक चपात्या चावायला लागतील. त्यानंतर ते दोघे पुन्हा हसले. नुपूर विचार करत होती की हेच तर असते नवरा बायकोचे प्रेम. कधी एकमेकांवर रागवणे, तर कधी काही वेळाने पुन्हा एकत्र येणे आणि पुन्हा एकमेकांवर प्रेम करणे, असे नुपूरला वाटत होते. चहा पिऊन नुपूर पुन्हा तिच्या खोलीत गेली. आज दीदी जरा गंभीर दिसत होती, जसं काही तिने एखादा निश्चय केला आहे. दुपारी राकेशचा फोन आला. तो म्हणत होता की
भाऊजींचा फोन आला होता. ते संध्याकाळी नुपूर दीदीला घ्यायला येत आहेत. मेघाने खुश होऊन दीदीला सांगितले. तेव्हा नुपूरने थंडपणे उत्तर दिले की ठीक आहे आणि ती शांतपणे तिच्या खोलीत गेली. संध्याकाळी राकेशसोबत भाऊजी आले. ते राकेशला त्याच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये भेटले आणि नंतर ते त्यांची कार घेऊन राकेशच्या दुचाकीच्या मागे मागे घरापर्यंत आले. त्याच पहिल्यांदाच राकेश आणि मेघाच्या घरी आले होते, त्यामुळे त्यांना घरचा पत्तासुद्धा माहीत नव्हता. ते येताच मेघा चहासोबत नाश्ताही घेऊन आली आणि तिने संध्याकाळच्या जेवणासाठी विचारले. मग भाऊजी नुपूर दीदीकडे न बघता म्हणाले, परवा आई भावाच्या घरून परत येणार आहे, मग घरात एकटीचे मन लागणार नाही. हे ऐकून मेघाला आश्चर्य वाटलं. म्हणजे ते नुपूर दीदीला फक्त त्यांच्या आईसाठीच घ्यायला आले होते आणि त्यांनी सांगितले की मी जेवण करणार नाही, अर्ध्या तासात आम्ही निघू. भाऊजी तिकडे सुद्धा मावशीच्या घरी फक्त अर्धा तासच थांबायचे. मुक्काम तर खूप दूरची गोष्ट होती. मेघाची ज्या भाऊजींशी कधी फारसं बोलणे होत नव्हते, ज्यामुळे ती नुपूरसाठी भाऊजींना थांबवण्याची विनंती करेल. तिने नुपूरकडे पाहिले तर ती कठोर चेहरा घेऊन बसली होती. मावशीच्या घरी जेव्हा भाऊजी यायचे तेव्हा नुपूरच्या चेहऱ्यावर जी भीती दिसायची, ती भीती आत्ता तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. भाऊजीसुद्धा दीदीला बघून थोडे आश्चर्यचकित झाले असावेत. राकेश म्हणाला, मेघा तू असे कर, लक्ष्मी स्वीटमधून समोसे आणि जिलेबी घेऊन ये. ती आश्चर्याने राकेशकडे पाहू लागली. बाहेर येऊन राकेश म्हणाला, तू मूर्ख आहेस. दीदीला भाऊजींशी एकांतात काहीतरी बोलायचे असेल म्हणून मी तुला बाहेर पाठवले. ठीक आहे म्हणत मेघा हसली. नुपूर तिच्या पतीला म्हणाली, आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तुझ्यावर आरोप करून मला कुटुंबाची इज्जत कमी करायची नाही, त्यामुळे परस्पर संमतीने आपण घटस्फोट घेऊ. भाऊजी स्तब्ध झाले होते. घाबरल्या नुपूर दीदीच्या जागी एक आत्मविश्वासपूर्ण नुपूर बसली होती. चेहऱ्यावरती तेज, स्टायलिश हेअरकट. नुपूर अतिशय मॉडर्न दिसत होती. भाऊजी रागाने म्हणाली, बरं तुला इथे एक नवीन प्रियकर भेटला आहे का, ज्यासाठी तू मला सोडत आहे? तो माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहे का? दीदीच्या शांत मनालाही आता उधाण आलं होतं. ती रागाने म्हणाली, तू मला कधी वेळ दिला आहे का? मग मी तुझ्यासोबत का राहू? आधी वाटलं होतं की काही न घेता मी शांतपणे वेगळं होईन, पण तू आता तुझी श्रीमंती दाखवतच आहे, तर मग मला साई कॉलनी सेक्टर 4 मधला एक फ्लॅट आणि महिन्याला ₹1,00,000 दिले तरी चालेल, बरोबर ना? नुपूरला स्वतःलाच नवल वाटलं की तिने हे सगळं का सांगितलं, पण कदाचित देवाने तिला हे बोलायला लावले. गेली 4 वर्ष मी एकही शब्द न बोलता या व्यक्तीला सहन करत आहे. मी त्याचे घर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे सांभाळत आहे, पण एका मिनिटात त्याने माझे चारित्र्य कलंकित केले. भाऊजी आदरले होते. ते काय विचार करून आले होते आणि काय झाले ते आतून खूप घाबरले होते. तरीही नुपूरने त्याच्या इन्कमनुसार फारच कमी मागितले होते. केस जर कोर्टात गेली तर त्याला मोठी किंमत मोजावी लागेल आणि वरतून त्याच्या कुटुंबाची इज्जत जाईल. पण पुरुषाचा अहंकार त्याला नतमस्तक होऊ देत नव्हता. म्हणून तो रागाने म्हणाला, तुला मी एक पैसाही देणार नाही. तुला जे करायचे ते कर. तुला ₹1 कमवायची अक्कल नाही. जेव्हा 4 दिवसांनी तुला डाळ आट्याचा भाव कळेल तेव्हा तुला समजेल. चल आता शांतपणे घरी चल. असे म्हणत त्याने आणखीन एक प्रयत्न केला. तेवढ्यात मेघा आणि राकेशसुद्धा आले आणि नुपूरच्या पतीने अचानक त्याचा रंग बदलला आणि हसत म्हणाला, माझ्या मेहुणीने तिच्या लाडक्या भाऊजींसाठी जे खायला आणले आहे ते पटकन आम्हाला खायला दे, मग आम्ही निघू. मेघाने पटकन नाश्ता तयार केला. तोपर्यंत भाऊजींनी पटकन समोसा आणि जिलेबी खाऊन टाकली आणि म्हणाले, ठीक आहे आता आम्ही निघतो. दीदी अजूनही उठली नव्हती, म्हणून भाऊजींना तिच्याकडे बघावे लागले. मग नुपूर म्हणाली, मी काही दिवस आईकडे राहून परत येईन, तुम्ही जाऊ शकता. यावर भाऊजी म्हणाले, आता घरी चल, मी तुला नंतर तुझ्या आईकडे घेऊन जाईल. खरं तर भाऊजी आतून खूप घाबरले होते. नाही, मी स्वतः जाईन, तुम्ही घरी जावा. दीदीने अतिशय थंड शब्दात उत्तर दिले. आता मात्र भाऊजींना पुढे काही बोलता आले नाही, म्हणून ते गुपचूप निघून गेले. भाऊजी निघून तर गेले खरं, पण त्यांच्या मनात खूप काही चालू होतं. ही तीच नुपूर आहे का जी कधी त्यांच्याकडे थेट बघूही शकत नव्हती? लग्नात तिच्या वडिलांनी त्यांच्या आईपतीपेक्षा जास्त खर्च केला होता. एका चांगल्या घराण्यातली सुसंस्कृत मुलगी त्यांना पत्नी म्हणून मिळाली होती.
कदाचित त्याला त्याचा संसार टिकवता आला नाही. पहिल्याच रात्री त्याने नुपूरला सर्व काही सांगितले होते की तो तिला नवऱ्याची सुख देऊ शकणार नाही, कारण हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध झाले होते. नुपूर आश्चर्याने आणि काळजीने त्याच्याकडे पाहत राहिली. तेव्हा तिचे डोळे भरून आले होते. त्याने त्याची उशी उचलली आणि तो सोफ्यावर झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या उंचीमुळे त्याचे अर्धे पाय खाली लटकू लागले. तेव्हा नुपूरने त्याला सांगितले की तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपेन. त्या दिवसापासून ते मेघाच्या घरी येईपर्यंत ती त्या सोफ्यावरच झोपत होती. तिने पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, आजारपण सगळे त्या सोफ्यावरच घालवले. तो स्वतः मात्र मस्त ताणून त्याच्या सासऱ्याने दिलेल्या लांबरुंद पलंगावर झोपायचा. तो त्याच्या उंचीचा विचार करून खास ऑर्डर करून बनवला होता आणि नुपूरसोबत नेहमी इतक्या रागात बोलायचा की ती जशी काय त्याची गुलाम आहे. शेवटी त्याचा संयम सुटला. हा सगळा विचार करत असताना समोरून येणारा ट्रकही अगदी त्याच्या जवळ आला. त्याला धक्का बसला आणि त्याने त्याच्या कारचा ब्रेक लावला. पण तोपर्यंत भरधाव वेगात येणारा ट्रक त्याच्या कारच्या एका साईडला धडकून पुढे गेला. तेव्हा त्याचे डोके जोरात स्टेअरिंगवर आदळले. मग नंतर तिथून येणाऱ्या जाणाऱ्या कोणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांना गाडीत मोबाईल आढळला. पोलिसांनी मोबाईल चेक केला आणि लास्ट डायल केलेल्या नंबरवर कॉल केला, जो राकेशचा होता. रात्री 12च्या सुमारास राकेशला फोन आला आणि तो मेघाला म्हणाला की भाऊजींचा फोन आला आहे, काय करू? तो नुपूरला फोन देण्यासाठी गेला. तेव्हा त्याने पाहिले की दिदी अजूनही जागी होती. तिचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते, जणू ती खूप रडली होती. राकेश नुपूरला म्हणाला, नुपूर दिदी, भाऊजींचा फोन येतोय. नुपूरने त्याच्या हातातून फोन घेतला आणि रागात हॅलो म्हणाली. तेव्हा तिकडून एका अनोळखी व्यक्तीचा आवाज आला आणि त्यांनी विचारले, तुम्ही यांना ओळखता का? ज्या नंबरवरून तुम्हाला कॉल आला आहे. नुपूरने घाबरत राकेशकडे फोन दिला. राकेश आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, हॅलो, हा माझ्या भाऊजींचा नंबर आहे आणि तुम्ही कोण आहात? तिकडून आवाज आला, पोलीस, या माणसाचा अपघात झाला आहे. आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला चाललो आहोत. तुम्ही लवकरात लवकर सिटी केअर हॉस्पिटलला या. राकेश आणि दिदी अस्वस्थ अवस्थेत शहरातल्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांना समजले की डोक्याला व पाठीच्या कानाला गंभीर दुखापत असून प्रकृती गंभीर असल्याचे समजले. लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल, कारण ते सरकारी हॉस्पिटल होते. ॲक्सिडेंटची केस असल्यामुळे पोलीस त्याला इथे घेऊन आले होते. नुपूरच्या पतीची प्रकृती अशी नव्हती की त्याला इतर रुग्णालयात हलवता येईल. नुपूर ऑपरेशन संमतीपत्रावर सही करते आणि ऑपरेशन सुरू होते. रात्री 1 ते सकाळचे 8 वाजले होते. आत्तापर्यंत ऑपरेशन थिएटरमधून ना कोणी बाहेर आले, ना कोणती बातमी. नुपूरची अवस्था वाईट झाली होती. राकेशने जबरदस्तीने तिला चहा प्यायला दिला. राकेशने नुपूरच्या पतीच्या भावालाही फोन केला होता. तो दुसऱ्या शहरात होता, त्यामुळे त्याला यायला दुपार होणार होती. राकेशने मेघालाही सर्व काही सांगितलं. तेव्हा ती सुद्धा लगेच हॉस्पिटलला येण्यासाठी निघाली होती, पण राकेशने नकार दिला. सकाळी 9च्या सुमारास ऑपरेशन रूममधून त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी नुपूरला त्याच्यासमोर थांबवले आणि त्याला विचारले, ही तुमची कोण आहे? तो मोठ्या कष्टाने म्हणाला, ही माझी बायको आहे. डॉक्टर म्हणाले, त्याने तुम्हाला ओळखले, हे चांगले लक्षण आहे. अनेक वेळा मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची स्मरणशक्ती कमी होते आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील होती. तो खूप भाग्यवान आहे. आज आम्ही त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणार आहोत, कारण तो सध्या खूप अशक्त आहे आणि त्याचे रक्त खूप वाया गेले आहे. एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. नुपूर आणि राकेशने सुटकेचा निश्वास सोडला. नुपूरने पाहिले की त्याचे संपूर्ण शरीर बँडेजने बांधलेले होते. समोरचे 2 हातही तुटलेले होते. तरीही तो किती कष्टाने म्हणाला, ही माझी बायको आहे. नुपूर हा विचार करतच रडू लागली. खरंच अभिमानाने भरलेला माणूस स्वतःच्या आधी इतरांचा विचार का करत नाही? राकेशने ऑफिसमध्ये फोन करून सुट्टीवर असल्याचे सांगितले. जेव्हा राकेशने त्याचे बॉस पंकजींना संपूर्ण गोष्ट सांगितली, तेव्हा ते म्हणाले, हो, त्यांची काळजी घ्या. तू ऑफिसची काळजी करू नको. दुपारपर्यंत नुपूरच्या पतीचा मोठा भाऊही आला होता. तो म्हणाला की आईला आणले नाही, तिला खूप काळजी वाटली असती. नुपूरने राकेशला आता घरी जाण्यास सांगितले.
तो रात्रभर अस्वस्थ होता. नुपूरचा दीरसुद्धा तेच म्हणाला. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी घरी जाऊन मेघाला पाठवतो. ती पण तुम्हा दोघांसाठी जेवण घेऊन येईल. घरी येण्यापूर्वी राकेशने मेघाला फोनवर सांगितले की 2 जणांचे जेवण आणि चहा घेऊन दवाखान्यात ये. नुपूरने राकेशला तिच्या दिराला चहा पाजण्यासाठी सांगितले. अशा दुःखातही दीदी सर्वांची काळजी घेते. राकेशला आश्चर्य वाटले. त्यानंतर त्याने बाहेर जाऊन सगळ्यांसाठी चहा आणला. सकाळपासून चहा पिऊन पिऊन खूप वाईट अवस्था झाली होती. भूकसुद्धा खूप लागली होती. त्यांनी 3 सँडविचे आणून दिले. काल रात्रीपासून दीदीने काहीच खाल्ले नव्हते. जुने सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे तिथे बसण्याची आणि राहण्याची विशेष व्यवस्था नव्हती. राकेशला नुपूर दीदीची काळजी वाटू लागली. रात्रीचे इथे कसे राहणार विचारल्यावर मी थांबेन, दीदी पटकन म्हणाली. घरी तर कोणीच नाही असे नुपूरच्या दीराने थेट सांगितले. म्हणजेच त्याला घरी जाऊन आराम करायचा होता. हे सर्व ऐकून राकेशला विचित्र वाटले. त्यांना त्याच्या घरी घेऊन जावे असे वाटले. पण नंतर त्याला वाटले की भाऊजींना किती दिवस दवाखान्यात राहावे लागेल हे माहीत नाही. त्यामुळे त्याला ते व्यावहारिक वाटले नाही. नुपूर म्हणाली, माझ्याकडे घराच्या चाव्या आहेत. तुम्ही घरी जाऊन आराम करा. ठीक आहे, डॉक्टर तर आता भेटू देणार नाही. मी थोड्या वेळ निघतो. राकेश घरी आला. मेघाने दीदीसाठी खाण्याच्या गोष्टी आणि एक चादर घेतली. एका मोठ्या हॉलमध्ये सर्व रुग्णांचे नातेवाईक रात्री खाली अंथरूण टाकून झोपायचे. याची राकेशने सर्व माहिती काढली होती. त्याने आपले ATM कार्ड दीदीला दिले आणि काही पैसेही दिले आणि सांगितले की आणखीन पैसे लागले तर बाहेर जाऊन ATMमधून काढून घे. नुपूर दीदी त्याला म्हणाली, राकेश, तू मला नावालाच फक्त दीदी म्हणत नाही. तू खरंच भावासारखं कर्तव्य पार पाडत आहेस. नुपूरचा दीर 2 दिवस राहून परत गेला. नुपूर दिवस रात्र भाऊजींजवळ दवाखान्यात होती. भाऊजींना ICUमध्ये हलवण्यात आले होते. मेगा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दीदी घरी यायची, आंघोळ करायची, जेवायची आणि जेवण पॅक करून 2-3 तासात परत हॉस्पिटलमध्ये यायची. भाऊजींच्या घरातील लोक फोनवरून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारत असत. राकेश ऑफिसला जाण्याच्या आधी आणि ऑफिसमधून आल्यावर हॉस्पिटलला जायचा. जणू प्रत्येकाचं आयुष्य बदलूनच गेलं होतं. 8 दिवसांनी भाऊजींना पुन्हा जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. नुपूर तिथेच फरशीवर अंथरूण टाकून झोपायची. आता तिला थोडासा दिलासा मिळाला होता. अनेकदा राकेश नुपूरला म्हणायचा की रात्री मी हॉस्पिटलमध्ये झोपेल. पण नुपूरने त्याला एक रात्रही तिथे झोपू दिले नाही. प्रत्येक वेळी ती म्हणायची की मेघा घरी एकटी कशी राहणार. भाऊजी बेडवर असल्यामुळे त्यांचं सर्व काही नुपूरला करावे लागत होते आणि तीसुद्धा नाकातोंडाला हात न लावता बिनदिक्तपणे करायची. भाऊजी गुपचूप सर्व बघत राहायचे आणि मनात विचार करायचे की मी तिच्याशी कसं वागलो आणि ती अजूनही माझी काळजी घेत आहे. महिनाभरानंतर ते घरी आले. पण अजूनही ते बेडवरून उठू शकत नव्हते. म्हणून त्यांची फिजिओथेरपी सुरू करण्यात आली होती. फिजिओथेरपीवेळी त्यांना खूप वेदना होत असे. नुपूर त्यांना आधार आणि प्रोत्साहन द्यायची. तिने फीवरून एकदा फिजिओथेरपी करून घेतली आणि त्यानंतर ती स्वतःही शिकली. हळूहळू त्यांना फरक पडू लागला होता. पण 2 महिन्यांपासून भाऊजींचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. औषधांवर खूप खर्च होत होता. बँकेत जमा असलेले पैसे हळूहळू खर्च होऊ लागले होते. भाऊजींना आपल्या शरीराचा आणि पैशांचा जो अभिमान होता तो आता पूर्णपणे तुटला होता. बँकेत आता फारशी बचत शिल्लक राहिली नव्हती. भाऊजींचा पहिल्यापासून राजेशाही स्वभाव होता. ते स्वतःवर आणि मित्रांवर खूप पैसे खर्च करायचे. मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या तर रोज होत असे. फक्त नावालाच त्यांचे मित्र त्यांना एकदा दोनदा भेटायला आले होते. त्यानंतर ते परत कधी आलेच नाही. मावशी अनेकदा मेघाला फोन करून नुपूरबद्दल विचारायची. मेघा खोटं बोलत सांगायची की तिकडे नुपूरचे सर्व काही व्यवस्थित आहे. पण भाऊजींना घरी आणल्यानंतर तिने अखेर सर्व हकीकत मावशीला सांगून टाकली. हे ऐकताच मावशी आणि काका लगेच दीदीच्या घराकडे निघाले. मावशीने तिथे पोचताच नुपूरला मिठी मारली. तेव्हा दोघींच्याही डोळ्यातील अश्रूंनी सर्व तक्रारी धुवून काढल्यासारखे वाटत होते. काका तिच्यावर खूप चिडले होते. तू आम्हाला आपले समजत नाही, त्यामुळेच तू हे सर्व आमच्यापासून लपवले. दीदीने माफी मागितली. तिने त्यांना काय सांगितलं असतं. ती इथे कसल्या अवस्थेत जगत आहे. ती विचार करायची की लग्नाआधी पप्पांनी विजयची नीट चौकशी करायला हवी होती असे तिला वाटत होते. नुपूरने आता स्वतःला पुन्हा नशिबाच्या स्वाधीन केले होते.
विजय बरा असता तर गोष्ट वेगळी असती, पण आता आजारी व्यक्ती आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना सोडता येणार नाही. आता विजयला आपल्या सर्व चुकांची नुपूरची माफी मागायची होती, पण नुपूरने त्याला संधी दिली नाही. ती निस्वार्थपणे त्याची सेवा करायची, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 4 वर्षांचा एकटेपणा आणि दुर्लक्ष हे माफी मागितल्यावर विसरता येणार नाही. तिकडे पंकजीच्या मुलींनी हॉस्टेलला परत जाण्यास नकार दिला होता. मग त्यांनी इथल्या स्कूलमध्ये तिचे ॲडमिशन केले होते, जे नुपूरच्या घराजवळ होते. नुपूरने सांगितले की ती आता माझ्याकडेच राहून तिचे शिक्षण पूर्ण करेल. पंकजी म्हणाले की एका अटीवर, तुला माझ्याकडून यासाठी दर महिन्याला पैसे घ्यावे लागतील. नुपूरने खूप नकार दिला, पण त्यांनी नुपूरचे काहीच ऐकले नाही आणि ते दर महिन्याला नुपूरला पैसे पाठवू लागले. खरं तर दीदीला सुद्धा पैशांची गरज होती. भाऊजींना बरे व्हायला 1 वर्ष लागणार होते आणि आता ते व्हीलचेअरच्या आधाराने फिरू शकत होते. त्या दरम्यान आणखीन एक गोष्ट घडली. पंकजी प्रत्येक कामात दीदीला खूप साथ देऊ लागले. दीदीलाही त्यांच्याशी भावनिक ओढ होती. त्यांची मुलगी शाळेतून थेट दीदीकडे जायची. आता ती त्यांच्याच घरात राहू लागली होती. सॅटर्डे संडेला जेव्हा पंकजी तिला घ्यायला यायचे, तेव्हा ती दीदीशी थोडं बोलायचे. पंकजी एकटे होते आणि दीदीही. कदाचित त्यामुळे ते दोघेही भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ लागले. पंकजी अनेकदा नुपूरला गुड नाईटचे मेसेज पाठवायचे. प्रत्युत्तरात दीदीही त्यांच्याकडून काही सल्ले घ्यायची आणि मग संवाद कधी वाढला हे दोघांच्याही लक्षात आले नाही. रात्री झोपण्यापूर्वी दीदी ही मेसेजद्वारे बोलू लागली. दिवसभर दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते, पण रात्री दोघेही आपापले एकटेपण एकमेकांसोबत शेअर करू लागले होते. पंकजी अनेकदा दीदीची स्तुती करायचे. दीदीलाही ते आवडायचे, पण ती तिच्या बाजूने खूप संयमी बोलायची. दीदीने विचार केला की तिचा जीवनसाथीही तिचा मित्र असता तर किती बरे होईल. ती पंकजींशी बोलायची, पण तिच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना असायची की हे सगळं बरोबर नाही. भाऊजी रात्री औषध घेऊन झोपी जायचे आणि दीदी रात्री उशिरापर्यंत जागे राहून तिच्या आयुष्याचे विश्लेषण करत असायची. दीदीने स्वतःला कामात गुंतून टाकले होते, जेणेकरून तिच्या मनात काहीही चुकीचे येऊ नये. भाऊजींच्या मनात आपल्या कृत्याची त्यांना एवढी लाज वाटत होती की ते नुपूरला कधी माफी मागू शकले नाही. नुपूरनेही त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती. ती तिची सर्व कर्तव्ये पूर्ण समर्पणाने पार पाडत होती आणि तिने स्वतःला दिलासाही दिला की पंकजींसोबत तिचे फक्त जिव्हाळ्याचे नाते आहे. दरम्यान राकेशचे प्रमोशन झाले होते आणि मेघा ही आई होणार होती. घरात आनंदाचे वातावरण होते, म्हणून त्याने दीदीला पार्टीसाठी बोलावले. भाऊजींनी नकार दिल्यावर दीदी म्हणाली, ठीक आहे, घरीच पार्टी ठेवा. राकेशने पंकजींनाही बोलावले. मेघाने फक्त पनीरची भाजी केली आणि बाकीचे सर्व बाजारातून आणले. घरी आल्यावर नुपूर थोडी भावूक झाली आणि राकेशला म्हणाली, तू भाऊ बनून मला खूप साथ दिलीस. अरे दीदी, तू हे काय बोलत आहे? भाऊ आहे तर भावाचे कर्तव्य पार पाडणारच. असे म्हणत राकेश पाणी आणायला किचनमध्ये गेला. तेव्हा पंकजींनी दीदीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नुपूर, स्वतःवर नियंत्रण ठेव. अस्वस्थ वाटून नुपूर तिथून उठली आणि किचनमध्ये आली. संध्याकाळी पंकजी म्हणाले की ते नुपूरला घरी सोडतील. नुपूरनेही होकार दिला. राकेश आणि मेघाला पंकजींचे वागणे संतुलित का वाटले ते माहीत नाही, पण दीदी त्यांच्यासोबत का गेली? नुपूरला त्यांच्या गाडीत बसवताना पंकजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, माझं खूप दिवसांपासून स्वप्न होतं की तू माझ्याबरोबर गाडीत बसावं, फक्त मी आणि तू, आणि आपण दोघे एका लॉंग ड्राईव्हसाठी जावे. नुपूरने सरळ सरळ विचारले, आपल्या नात्याचे भविष्य काय आहे? पंकजी म्हणाले, मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. तू माझ्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवत आहेस. तू इतकी छान का आहेस? नुपूर स्पष्ट म्हणाली, तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात आणि मी तुमचा खूप आदर करते. पंकजी थेट दीदीच्या डोळ्यात पाहत म्हणाले, खरं सांग नुपूर, माझ्याकडे बघून तुला काही वाटत नाही का? तू तुझं सामान्य आयुष्य जगावं आणि तुझ्या आयुष्यातील सर्व सुख उपभोगावं असं तुझ्या मनाला वाटत नाही का? तू दगड बनून का बसली आहे? नुपूरच्या मनाला वाटत होते की पंकजींना मिठी मारून तिची सगळी वेदना, तिचा एकटेपणा दूर करावा, पण ती एक स्त्री होती. या बाबतीत ती पुढाकार घेऊ शकत नव्हती. पंकजी वैवाहिक जीवन जगत होते. त्यांच्या प्रत्येक स्तरावर अनेक इच्छा होत्या.
ज्या ते थेट व्यक्त करू शकत होते, कारण ते एक पुरुष होते. पण एक स्त्री फक्त मिठी मारण्याचीही तिची इच्छा देखील ती पूर्ण करू शकत नाही, कारण तिला परिणाम माहीत आहेत. मन शांत झाल्यावर नुपूर म्हणाली, बघा, आपण एकमेकांचा भावनिक आधार बनू शकतो, बाकी काही नाही. मला सामाजिक शिष्टाचाराचे पालन करावे लागेल आणि तुम्हालाही. त्या दिवसापासून नुपूरने त्यांच्या मेसेजला रिप्लाय देणेही बंद केले. हे सर्व नुपूरसाठी सोपे नव्हते. तिच्या आयुष्यात तिला हा एकमेव छोटासा आनंद मिळाला होता, जो तिने स्वतः दूर केला. पंकजींच्या खांद्यावरच्या हाताचा तो जिव्हाळीचा स्पर्श तिला वेळोवेळी आठवत होता. तिला माहीत होते की जर तिने ही सुरुवात थांबवली नसती तर ती पुन्हा या सुरुवातीला कधीही थांबू शकली नसती. तिला तिच्या पतीकडून असा स्पर्श कधीही झाला नाही. या एका वर्षात भाऊजी आता पूर्णपणे बदलले होते. त्यांची तब्येत आता बरी झाल्याचे पाहून डॉक्टरांनीही सांगितले की हे सर्व तुमच्या पत्नीमुळे शक्य झाले आहे. राकेशने नुपूरला सुचवले की तू एवढे चांगले जेवण आणि नाश्त्याचे पदार्थ बनवतेस, तर तू हे काम का सुरू करत नाहीस? आणि आता भाऊजीही तुला मदत करू शकतात. जेव्हा तिने राकेशला सांगितले की तिला स्वतःचा लोणचे आणि फराळाचा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करायचा आहे, तेव्हा त्याने नुपूरला खूप साथ दिली. यात पंकजींनीही नुपूरला तिची नुपूर किचन नावाने ऑनलाईन साईट सुरू करून देण्यास मदत केली होती आणि तिला स्विगी, झोमॅटो यांसारख्या मोठमोठ्या ऑनलाईन कंपन्यांशी जोडले होते. भाऊजींना बरे व्हायला थोडा वेळ लागला, पण नुपूरने त्यांना त्यांची स्थिती आणि आपुलकीची जाणीव करून दिली होती. नुपूरच्या व्यवसायासाठी लागणारे कायदेशीर कागदपत्रे बनवण्यासाठी तिला तिच्या पतीने खूप मदत केली. विजयला या बाबतीत सर्व काही माहीत होते. प्रत्येकाने आपापल्या ओळखीच्या लोकांना दिदीचे पदार्थ रेफर केले होते. दिदीचा व्यवसाय तिच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये विस्तारला होता. 5-6 मदतनीस बायकाही नेमल्या होत्या. दिदी या कामासाठी कोणाला तरी कामावर ठेवू शकते हे माहीत असूनही भाऊजी म्हणजेच विजय ऑनलाईन ऑर्डर्स आणि डिलिव्हरीचे काम पाहत होते. काम खूप छान चालले होते. बघता बघता दिदीच्या हातचे फराळ बाहेरच्या राज्यातही जाऊ लागले होते. वर्षाअखेरीस इन्कम टॅक्स भरत असताना भाऊजींना त्यांचे शब्द आठवत होते की तू एक पैसाही कमवू शकत नाहीस, तुला 1 रुपया कमवायची देखील अक्कल नाही. नुपूरने केवळ घरच नाही तर त्यांच्या कुटुंबाची मानप्रतिष्ठा सांभाळली होती. तिला कसलाच अभिमान नव्हता. तिने भाऊजींना माफ केले होते. तिकडे मेघाला जुळी मुले झाली होती आणि नुपूरची आई त्यांना सांभाळायला त्यांच्या घरी गेली होती. 1 महिन्यानंतर मुलांचे नामकरण सोहळा पार पडला, ज्यात एका मुलाचे नाव अर्थ आणि दुसऱ्याचे नाव समर्थ ठेवण्यात आले. या कार्यक्रमासाठी राकेश स्वतः भाऊजींना सांगायला आला होता. भाऊजींनी संकोच न करता कार्यक्रमाला नक्की येणार असल्याचे सांगितले होते. आता विजय पूर्णपणे बदलला होता. त्याने नुपूरला मनापासून एक्सेप्ट केले होते आणि नुपूर आता तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.